आणि गरीब मराठ्यानं ठरवलं आता आपण झुंजायचं, कुणी येऊ दे पुढं. तुम्ही फक्त तेवढा नाद सोडा. मी म्हणतो तुम्ही भाजपकडे राहा, काँग्रेसकडे राहा, काय हरकत नाही, पण जातीच्या ठिकाणी कामं सोडा. काही कामं नाहीत आता गावाकडे. आपल्याकडे पाऊस नाही, तेवढ्या गप्पा हाणायच्यात घेण्या देण्याच्या. आता हे म्हणलं ते शिम्या तेवढंच ऐकलं हो. कोणतरी म्हणलं हे जरा सिद्धीवर आलेत आणि बोलायला लागलेत. म्हणलं काय बघून ते म्हणले आता लई कामं असल्यामुळं धनगर बांधव आला नाही का. नांगर आणतात धोर तिकडं, काय काम आहेत रे, काय काम आहेत. लय गारपीट झाली, गारपीटीला काय पीक करत नाही राहिले लोकांनी. गारपीट पडायच्या अगोदर ते भोंगा सांगतो कोण कोणी ते सांगतो पाऊस यायचा आधी 2 दिवस. कोण असतं ते, हा ते 2 दिवस आधीच सांगत पाऊस येणार. लोकांना लगेच मशीन फिरली गावानी, पूर्ण गहू घरी येऊन पडले. काय खराब झालंय कोणचं, फक्त जे उभं आहे. समजा आता द्राक्षासारखे, कांद्यासारखे हेच फक्त पिकं पुढे गेले. गहू शक्यतो काढले लोकांनी सगळ्या. ते म्हणायचंय फक्त नादी लावायचा खेळ आहे, मला खरं बोलायची सवय. आणि मग ते असं बोलल्यामुळे तुम्हाला कुणाला लागायचं तिकडच्या एखाद्याला बोलला का म्हणायत, काय नाहीत काय नाहीत काय नाहीत. ते फक्त आपण आपलं समाधान करतोय की काम असल्यामुळे समाज आला नसन. दुसऱ्या दिवशी ते हे होतं पाडवा म्हणून आले नसते. आमचे तर काय दिवाळी का काय होते, लक्ष्मीपूजन होतं. लक्ष्मीपूजन ते म्हणले लक्ष्मीच इकडे घेऊन आले. ते गणपती तर टकोरावर होता सगळ्याच्या. गणपती सगळं इकडे आले. म्हणले गणपती इकडं, लक्ष्मी महालक्ष्मी इकडं. श्री गणेशाची पूजा आम्ही इथंच केली आणि महालक्ष्मी देवीची सुद्धा पूजा इथंच केली. हे बघा, आपल्याला देव, हिंदू धर्माचे संस्कार सगळे सणावर आपल्याला करणं आहे, ती आपली जबाबदारी. पण कुठेही राहून करू शकतो, आपल्या घरीच करावं असं काय नाही. तसं तुम्ही ठरवणार का धनगर मुंबईला सगळ्या धनगरांना जायचं, तुम्ही फक्त आम्हाला एकदा सांगा आम्ही पुढे धनगर मुंबईत येणार आहेत, आम्ही तुमच्या आधी येतो. पण आता तुम्ही तिकडे राहणार, बाकीचं कसं काय करायचं मग काम. तुम्ही एकदा नेत्याच्या पुढे पुढे करा. इथून माग काही चुका झाल्या असल्या तर त्यांना म्हणा एवढ्या वेळेस माफ करा. आणि समाजाला कधी सांगायचं असतं माझ्याकडून चूक झाली, घ्या पात्रात, घेतो समाज पात्रात टाका म्हणून. जर तुम्ही कोणी व्यासपीठाचं खाली बसले असले ना त्याला म्हणतो पावर ना घासतो पण धनगराचं कल्याण चल. कोण कोण खाली बसले ना त्यांना सांगायचं सन्मान तुम्हीच माझे मोठे भाऊ आहेत. आणि मी सांगणार आहे की चला रे त्याला मोठ्याने माफ करा जर काही झाला असेल चुकतं. नाही सांगितलं तर माझ्या कानाला हात लावा तुम्ही की त्यांना एकदा सगळेजण माफ करा. कुणी व्यासपीठावर बसला असताना कोणी खाली बसला असताना आणि तुम्ही बी वर बसायचे ना राव. सन्मान असतोय मोठ्यांचा, काय होतं मी बसतो एखाद्यावर. तुम्ही कोपऱ्यात ढकलून दिले का खाली ते बसले फुगून. आता असं नाही, आपण ज्येष्ठाला आपण माया पण केली पाहिजे. आपल्यात कुणी वरिष्ठ असतील, कुणी मोठे नेते असतील तर त्यांचीही माया केली पाहिजे. आपल्याला हे लढा संघर्षाकडे न्यायचा आहे. मी तुम्हाला माझा मंत्र सांगितला, मी समाजाच्या नेत्याला माझ्या बोलतो, शिव्या सुद्धा देतो, पण माया पण तेवढीच लावतो. हे पहिल्यांदा सांगितलं असेल मी तुमच्या व्यासपीठावरती आज. त्यामुळे तुम्ही काय हरकत आहे का दोन मराठा धनगर आणि तुमचं नामचं काही झालंच नाही रे. उगाच तुम्ही तिकडे फुगून बसलात मग आम्ही इकडे फुगून बसलो. घेणं नाही देणं नाही, हाय का काय देणं देणं. उली तिले भांडण आहे ते रोजच होत येते, लगेच जात्र घालता येते भांडण नेऊन तुम्ही. उली तिली जे होतंय ना हे आपल्या पिढ्यांना पारच आहे. पण शक्यतो राज्यात या 2च जाती अशा धनगर आणि मराठी, शक्यतो यांचं जास्तीचं वैरच नाहीये. उगाच उगाच आपण फुगून बसलो. आणि तुम्ही जे नेते रुसलेले त्याच्यावर आम्ही रुसलेलो आहेत ना. मग तुम्ही जे नेत्याला म्हणतात यांनी वाटोळं केलं, आम्ही त्यालाच म्हणतो मी आमचं वाटोळं केलेलं आहे. पण समाजात काय झालंय तुमच्या आमच्या, काहीच नाही. उगाच उगाच आपण रसून बसलोत आणि घेण्यात देण्याची मोठी दरी निर्माण केली. तरीही मी धनगर समाजाला कधी शब्दांनी दुखवलो, काहीला दुखेल असेल दुसऱ्याला, पण धनगर समाजाबद्दल बोलतोय मी. तुमच्या शक्यतो नेत्याला नाही आणि तुमच्या समाजाला पण नाही, कधीच नाही. जे खोडीचे तर मग आता त्यांना कसं काय सोडू. तुम्ही त्याला सोड म्हणता तर मी नसतो सोडीत. मग त्याला पहिल्यापासून तुमचं तर आमचं जर जुळूनच द्यायचं नसलं तर मग त्याला बोलायचं नाही का आम्ही. आपण आपलं इथून पुढे धनगर मराठ्यांनी जर हुशार झालं ना पुढे सुद्धा लय मजा येईल, खरंच लय मजा येईल. तुम्ही आमच्या आरक्षणात आम्ही तुमच्या आरक्षणात, तुम्ही आमच्या खुरपायला आम्ही ते तुमचं खुरपायला दोघं एका मागायचे लय धोरण लागेल सावड आपली.
आणि मग यांचं लय दुकान मागून कुंकडून बी मग तसं असतं. आणि दुकानं यायला तुम्ही इतके येडे येत नाही मराठी आणि धनगर तुम्ही दोघं बी. तुम्हाला खरं सांगतो तुमच्या लेकराची सत्ता आहे बा तुमच्यामुळे जातील मायामुळं आपल्या लोकांमुळे जाते. सगळ्यात मोठा कोण आहे? मराठा, धनगर, दलित, मुस्लिम. वय आले की यांना मतदान मोजायला शिकत नाही राहणार. सत्ताच आपल्या यांना घ्या ना, काय घ्यायचं ती आरक्षण घ्या नाही तर काय घ्यायचं ते घ्या. तुमच्या नेत्याला ज्याला आमदार व्हायचं ज्याला मंत्री व्हायचं इकडे होते ना. पण मालक म्हणून राहताना धनगर, मराठे, मुस्लिम आणि दलित जर एकत्र आले खेळच खालाच बोयांचा. तुमचे 10-5 मंत्री, आमचे 10-5 मंत्री टेबल उचलून नेऊ आपण आपल्या गावाकडे दिले. मायाला तुम्ही तर सगळं करीतच नाहीत. तुम्ही म्हणणार मराठी बेकार, मग आम्ही म्हणणार धनगर बेकार. झोपलं आणि ज्यांनी झोपून दिलं ते मजा आज मंत्री होतो दरबारीने. धनगराचा मंत्री व्हायना मराठ्याचा व्हायना आमचे झाले ते काय आमच्या माझं कामाचे काय. नवीन पट्टे जे आपल्याला जो धनगर पाहिजे जो मराठा पाहिजे सत्य जायला ते जायला पाहिजे. मग हाय का नाही तुमच्या हातात आरक्षण मागायचं धनगराला गरज आहे का? जर धनगरांनी ठरवलं मराठा, धनगर, दलित, मुस्लिम युती शीटच पडणार नाही. आपलं कोण लीड तोडीन? आपली लीड कोण तोडीन? 1.25 लाख एक मतदारसंघात नुसता मराठा आहे. त्याचं 60-70 हजार जर धनगरात जीवन लावलं 2 लाखावर गेला आणि दलित मुस्लिम दोघं 50-60-70 घरा 2.5-3 लाखावर तर आपणच गेलो तर मतदान कुठं राहिलं मग खाली? पुढच्या उमेदवाराला मतदानच नाही राहिलं. आपल्या हातानं आपण आपलं सुख दुसऱ्याला देतोय. तुम्हाला समजतंय ना? आपलं सुख आपण दुसऱ्याला देतोय आपल्या हातानं. राज्यकर्ते ते बनते आणि आपण कुत्र्यासारख्या त्यांच्या दारात उभा राहतो. गरजच नाही ह्या गोष्टीची. धनगराला आरक्षण लागत आहे, मालकच आपला झाला. समजा तुमचे 4-5 नावं घेतलेत नाही, तेच उपमुख्यमंत्री झालेत, काय अडचण आहे? कसा कसं आहे करते? दुसरा उपमुख्यमंत्री सापडा आधी आपल्याला कुठे बघायला जावं. आता एक आंबे लावायला जातोय तो दुसरा खुरपायला गेलाय, तिसरा तर काय बाहेर सहानालाच जातो मुख्यमंत्री. काय करते त्यांचे त्यांना माहित आणि विकास तर आमचा काही होत नाही. हे जर लोकांनी गणित जुळलं ना आपलेच लोक मोठे होतील. परत मग त्यांच्या आईला निवडणूक लढायला आला काही सांगितलं नाही यायचं ते नाही नका येऊ मी तर पाडीणारच. मी पाडाय पुरती तर ताकद नाही आहे. मी उभा राहिला की उभा काढला मी तर वर काढणारच. माझं मी हे बघा मी बोलतो ते पण करतो आणि मी ते नुसतं भाषणापुरतं नाही ठेवलं. माझ्या समाजाच्या लेकराबाळाचे हाल होत होते, माझ्या समाजाच्या अधिकाऱ्यांचे हाल होत होते, व्यावसायिकांचे हाल होत होते. मला त्या बघवलं नाही, मी तितक्यात ताकदीने उतरलो. तुम्हाला जर आता गोरगरीब धनगराचं दुःख बघवत नसेल, वेदना बघत नसतील तर तुम्ही एक यावा. ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती. मी कधीही कोणाला हात जोडत नाही. याच्यापेक्षा तर काय तर सांगू शकत नाही. तुमच्या नेत्यांना पुढे घाला, काय तुम्हाला तरी अडचण आहे त्यांना मान द्यायला द्या. बीज पेरायचं काम आपलं असतं. रान सुपीक करून ठेवायची जबाबदारी आपली असते, आपण ते करावं. काय हरकत आहे कोणाच्या मागे उभा राहिलं? बरं आता तुम्हाला त्यांच्या मागे उभा राहा म्हणतोय, काय अडचण आहे बा? अडचण काय? समजा आता यांना म्हणतोय मी तुम्ही त्यांना मोकळीक द्या, त्यांना मान सन्मान द्या. आता माझा याचा उलट सुद्धा प्रश्न आहे, काय अडचण आहे बा? तुम्ही बी आता एकदा मोठे म्हणून त्यांनी बी यांनाच मान सन्मान दिला तर तुम्ही आहेतच ना आता समाजाचे नेते. काय अडचण आहे तुम्हाला तरी? उलट तुम्ही मन जिंका ना गरीब धनगराचं की चला आम्ही नेते समाजाचे आम्ही तुमच्या मागे ठाम आहेत. एक वेळेस तुम्ही म्हणाल काय हरकत आहे? आता जसं मी लढायला लागलो आमचे सगळे नेते म्हणले याच्या शेख खाण्यापेक्षा आम्ही हाय बोथाळ्या मागे चलून दे. तसं तुमच्या नेत्याला तर काय अडचण आहे? चलते लढतंय ना. आम्ही धनगर बांधवांचे जेवढे नेते 15-16 जण पुरे तो ताकदीनं माग आरक्षणापुरतं. आरक्षण झालं की आम्ही आमच्या पक्षात राहणार आणि तुम्हाला बी आमच्या मागे राहावं लागेल. धनगरांनी शब्द त्यांना द्या की हो आम्ही तुमच्या मागे राहू. मग काय अडचण राहिली? आता तुम्हाला भांडताय ना म्हणून मी भांडायला लागलो आता धनगरांना आणि मला अधिकार आहे तुम्हाला भांडायचं म्हणून भांडतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. आता दुसरं भांडण तरी कोण? मी त्या 4-5 जेवढे नाव घेतले त्यांना जाहीरपणानं भांडतोय की तुम्ही एखाद्याच मोठं मन करा, चला जाऊ द्या करतोय तो उपोषण. आता चल हायत आम्ही तो माग नको देऊ मान आम्हाला. पण ह्या धनगराला आरक्षण मिळेपर्यंत या इथं बसा सांगा
बरं आरक्षण मिळणार असलं तर तुमच्या धनगर बांधवाला जर वाटत असलं नेत्यांना आरक्षण मिळणार नाही यांना येऊन सांगा. याला मोठ्या मनात तुम्ही सुद्धा धनगर बांधव हे असं मिळणार नाहीये किंवा मग सरकार असं म्हणलंय तू जरा 5-6 महिने थांब, काय हरकत आहे? तुम्ही जे 7-8 जण धनगर बांधवांचे नेते काम करतायत समाजात, तुम्हाला समाजानं जीव मानलेला आहे 5-6 जणाला. मग त्या समाजाच्या भावना समजून घेऊन तुम्ही येऊन सांगा असं मिळणार नाही, सोडतो उपोषण 5-6 महिन्यांनी बघू, काय अडचण आहे? यांनी मोठ्या मनाने माफ करावं त्यांना आणि त्यांनी मोठ्या मनाने सांगावं आम्ही हटतोय मागं, जाऊ दे आता, अस्मिता ही समाजाची. आणि नेत्यालाच मोठं मन करावं लागत असतं हे त्यांनी सगळ्या त्या मी जेवढ्यांचे नाव घेतले त्या बांधवांनी समजून घ्यावं की तुम्हालाच मोठं मन करावं लागणार आहे, समाज मोठं मन करणार नाही. तुम्हीच मोठं मन करा की या समाजासाठी आमचा 2-3 वेळेस अपमान झालाय तरी पण आम्ही आंदोलनाच्या हातापाठीशी टाकतील. ऐका एवढे दिवस मोठा भाऊ म्हणतो तुम्ही आम्हाला, जाऊ दे ऐका एवढे दिवस आमचं. माझं याच वेळेस पेटवून आव्हान आहे सगळ्या धनगरांच्या नेत्यांना, ऐका आता एवढ्याच वेळेस आमचं. आणि तुमच्या मनातले राग आमच्यासाठी सोडा, तुमच्या मनातली नाराजी आमच्यासाठी सोडा आणि तुम्ही सगळेजण या आरक्षणासाठी या आंदोलनासाठी धावून या आणि एक जीवन सगळे करा आणि समाजाला न्याय मिळवून द्या. मी जाताना एवढंच सांगतो, काळजी घ्या. उपोषणात पाणी जर पहिल्या दिवसापासून पेले असले तर कंटिन्यू प्या. मी गुपचिप बी सांगितलं ना आता पण सांगतो, मध्ये सोडलं की कार्यक्रम होतो बरं का. मला आणखीन संडास लागलेली. एक तर पहिल्या दिवसापासून प्यायचं नाही पाणी, उपोषणाचं इतकं बेकार काम आहे. एक तर पाणी प्यायचं नाही तर पहिल्या दिवसापासून प्यायचं नाही, मध्ये पाणी प्यायला सुरुवात करायची. पाणी प्यायचं तर पहिल्या दिवसापासून, नाही प्यायचं तर पहिल्या दिवसापासूनच, मध्ये गेल्यावर नाही. सगळ्यात मोठी चूक झाली ती माझी इथं मुंबईत. मी 17 दिवस बिना पाण्याचे काढले. पाणी प्यायल्यामुळे माझ्या शरीराचं पुरं वाटलं झालं. मी इथं पाणी पेलो. हे असंच कुणी येतं 2 घोट प्या, त्याला काय उपाशी बसायचे मला. तिसरं येणार नाही एक टोपणच प्या आमच्या हाताने. तिसरं येतं माझ्या हाताने 2 थेंब नको का, तो हातात का अमृत हे का काय का, असं करून करून मा फेस पाडीला. उपोषणावर काय परिणाम होणार आहे हे माया ध्यानात नाही आलं, कारण मी कधीच उपोषणात पाणी पेलो नाही आतापर्यंत. ही पहिली वेळ होती पाणी पेलो तर माझ्या पोटात इतकी आग होती तर आणखी सुद्धा, कारण ते पाणी उकळलं नाही का, एखादी गाडी असती गरम झालेली आणि तिचं पूर्ण पाणी संपलं आणि या काहीच पाणी ओतलं की जाळच होतं भडका. असं अचानक झालं माझं. 3 दिवसानंतर मी ते 2-3 घोट पाणी पेलो व्यासपीठावर, नुसते पोटात आग होत होती. म्हणजे तुम्हाला लई लढायचंय म्हणून सांगतो, कारण तुम्हाला परत देवेंद्र फडणवीसला लढायचं सोपं नाही. ती पट्ट्याला डेंजर आहे, त्याला निभार माथ्याचा माणूस लागत भाऊ. ते नाही तर नुसतं खोट्या आणतोय, खोटे आणायला पक्का देवेंद्र फडणवीस. खोटे आणलेले उपटूनच देत नाही, मीच उपटतो फक्त एकटा. पॅट नाही थोपटीत पण मीच उपटतो. मग पुऱ्या 7.5 लावलं होतं त्यांनी, आता नाही बरं का, आता त्यांचं आमचं चांगलं जमतंय. आता जे खरं आहे ते बरोबर हरकत लपून खोट्या मारलेल्या पुऱ्या उपटून फेकल्या मी अख्ख्या, एक नाही ठेवली. पण आता बरं आहे त्यांचं आमचं दिलं म्हणल्यावर आम्ही सन्मान केला त्यांचा. तुम्ही आम्हाला मराठवाड्यात दिलं, आता सातारा संस्थांचं राहिलंय तेवढं, त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला. आता आमचं त्यांचं बरं आहे सध्या बरं का, इचकू शकतो त्याची काय आमचं सांगता येत नाही, कारण आपण कधीच नेत्याला माया नाही लावली, संबंध मेंटेन करण्यासाठी कधी आंदोलन नाही केलं. पुऱ्या प्युअर आणि प्युअर जातीचाच राहिलो मी, कधीच नेत्याचं झालो नाही आणि होणार बी नाही. त्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे पुन्हा एकदा तुम्हाला, तुम्ही सगळ्यांना आव्हान करा, नसता तुम्ही माझ्या म्हणण्यावर नाही, तुम्ही नसता बिंदास्त उपोषण सोडून द्या, कणाकणा त्यांच्या घरी जा सगळ्यांच्या आणि सगळ्या सांगा पुऱ्या नेत्याने उतरायचं. मी तुमच्या पुढे नाक घासतो, जातीसाठी नाक घासायला काय हरकत नाही. नेत्या पुढं कधीच वाकू नका कोणत्या, पण जाती पुढे नाक घासायला कधीच मागं सरकू नका. सगळ्यांनी जीव लावा, सगळ्यांना एक करा. नसता मग इथूनच सगळ्यांनी त्यांना आवाहन करा, आमचं कोण चुकलेलं आमच्या पदरात घ्या, आजपासून तयारीला लागा, कोणता प्रयोग करा. सगळे एक झाले का आरक्षण मिळालं. मी पण आज आणि उद्या दिवसात त्यांना सगळ्यांना फोन करून झालेले राहतील. सगळ्यांना फोन करणार, धनगरांसाठी या, त्याच्यानंतर आपण आपल्या पक्षात राहा. धनगर समाज सुद्धा तुमच्या मागे 100% राहील.
पण आंदोलनापुरता तुम्ही जात म्हणून सगळे उतरा. मी आता सांगतो, ऐकतील नाही मला माहित नाही, मी एक तर कधीही कोणाला सांगत नाही. पहिल्यांदा मी या समाजासाठी सांगायला लागलो, कारण मला पण प्रतिष्ठा आहे. माझा शब्द नाही ऐकल्यावर माझा सुद्धा प्रतिष्ठा आहे. मी बळच कोणाला तरी म्हणायचं हे कर आणि ते करायचं नाही, म्हणजे आमचा सुद्धा अपमान असतो. तरी म्हणजे मी क्लिअरच बोललो तुम्हाला, कारण मीडिया लाईव्ह हे सगळं. तरी पण मी बोलायला लागलो. हे शब्द मी खाजगीत बोलायला पाहिजे होते, कारण मी एखाद्याला फोन लावायचा आणि त्याने माझं ऐकायचं नाही, म्हणजे आमचा सुद्धा अपमान असतो. तुम्ही मला म्हणले उपोषणाला भेट द्यायला, मी न येणं म्हणजे तुमचा अपमान असतो. त्या कुरडे भाईचा सुद्धा अपमान होता. मी न येणं म्हणजे फोन आला म्हणलं मी येतो. तसं आता आम्ही पण फोन लावणार आहेत. अपमान झाला, तुमच्या नेत्याने आमचा अपमान केला तरी पण लावणार आहे. तुमच्यासाठी मी अपमान सहन करायला तयार नसता, मी कधीही सहन करत नाही. मी पण लावणार आहे की गोरगरीब धनगरांसाठी उतरा मैदानात. म्हणणार म्हणजे म्हणणार, आणि आपला शब्द तुम्हालाही चांगला माहिती आहे. आता तुम्ही माझं 2 वर्षापासून आंदोलन बघितलं. मी सगळ्यांना म्हणणार आहे की उतरा म्हणून, आणि त्यांनी सुद्धा उतरावं. त्यांनी मान सन्मान द्यावा, तुम्हीही त्यांना द्यावा, आणि एकदाची ही दरी आता तुम्ही कायमची मिटवून टाका. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही काळजी घ्या. आणि धनगर बांधवांना इथं असलेल्या सगळ्यांना विनंती आहे, जरा गावाकडून यायला सुरू करा. टेम्पो फेम्पो काढा ना, रिक्षे फिक्षे जिपाट काही काढा. तुम्हाला सांगतो, आमच्या कोंकड्या लटकून येत होते यार. आमचं सांगितलं पुरा म्हणते ते याचं काम सांगत यांना म्हणते जो आपला आमचा कसा रपका होता. कोंकड झोकेन कोंकड गाड्या पळा त्यात. तुम्ही ना खरंच माझा एवढाच सल्ला आहे का, फक्त धनगर बांधवाला मिळेल तेव्हा अंधारान मुंबईच्या माघारी जायचं नाव घेऊ नका. तुम्ही 2 दिवस येतात की लगेच माघारी काय कोणत्या गाड्या नाही आडी ते. अरे त्यांचं तुम्हाला आतलं सांगू का, आतलं तर पोलिसाला माहिती त्यांचे लेकर आपले मोठे होणार आहेत. फक्त त्यांना आपल्या आंदोलनात येता येत नाही. त्यांचे लेकर नाही मोठे होणार आहे. बढते नाही मिळणार का त्यांना? त्यांना केंद्रीय कॉलेज नाही मिळणार का त्यांच्या लेकराला? काय लाडी त्यांचे दाटून करीत असते तेवढ्या पुरतं. जाऊ नको आपण म्हणत नाही. थांब जाऊ तुम्हाला ते म्हणजे जा पाहिजे तिकडे झालं, आली गाडी आपली. ते तसं असतंय त्याला पुढं. तुम्ही इतकं लोड नका घेतो, गाड्या येत असते सगळं. तुम्ही गाड्याच आणल्या नाही आधीच म्हणतो गाडीत कोण उतरतो. गाड्यात मिळाल्या तरच म्हणतो गाड्या आडील्या. गाड्या आणल्यावर बघू कोण आडीत काय करतय का, आत्ताच बोलून बसायचं. ते सगळं होईल. पुन्हा एकदा सगळे इथं बसून चांगला विचार करा. पण आंदोलन मात्र शांत देता नसतं. आंदोलन मोडलं म्हणून समजायचं. तुम्ही जर धिंगाणा जाळपोळ केली का आंदोलन मोडलं. हा मला एकदा यांचे नेत्याला बोलून दे उद्या दिवसभरात. हा मग मी खोट्या ठोकितो माझ्याकडले मोठमोठ्याले बांबू असते. मी सगळं नीट करतो. पण धनगर बांधवांच्या नेत्याने जर रिस्पॉन्स दिला, धनगर खाली कसं बाबा टोपेमुळे नाही दिसलं त्याला अवघड खेळ होती. आपल्याकडे त्यांच्यात काय बदल नाहीये. फक्त धनगरात मराठ्यात दरी पाडली होती दुसऱ्याने, नाही तर आपल्यासारखी निभार आहे. ती बी धनगराला निभार आहे. तुमची ताकद कळा ना धनगर होतो मला. तुमची लय ताकद निभार आहे. तुम्ही लय निभार आहेत. या राज्याच्या पाठीवर लय मोठे ताकदवर आहे तुम्ही. फक्त तुमची ताकद तुम्हाला कळा नाही, त्यामुळे तुम्हाला न्याय मिळाला. मी आता सगळ्या नेत्यांना बोलतो, त्यांची सगळेजण काळजी घ्या. आम्ही सोबत आहेत तुमच्या. फक्त शांततेत आंदोलन चालू द्या. मी सरकारला गाडीत बसल्याच्या नंतर आता बोलतो, ज्यांना बोलता येईल त्यांना. पण आधी तुमच्या नेत्यांना बोलतो, कारण ते जर पॉझिटिव्ह झाले तर तुमचं कल्याण झालं. नाही झालं तर मी सांगून देईन तुम्हाला. मी मराठ्याला सांगत असतो कोणता नेता कानात बोललाय. मी धनगरांनी विश्वास ठेवण्यात नाही ठेवा. मी तुम्हाला सांगून देणार. येणे फोन उचलला, येणे हो बोललाच नाही, हो मुद्दा माझं म्हणतो तर मी बिझी आहे, मला पोट दुखत, कोणी म्हणतं मी कुठं बोलतो. मी तुम्हाला धनगरांना राज्यातल्या सगळं सांगून देणार कोणचा नेता काय म्हणला. आणि जेवढे पॉझिटिव्ह झाले त्यांचं नाव बी सांगणार, हे नेता पॉझिटिव्ह आहे. पण असं त्यांची नाराजी आहे. समाजांनी त्यांची नाराजी दूर करा, हे सुद्धा खरं सांगून दे. कधीही खोटं बोलणार नाही. एखादा तुमच्या 15 नेत्याला फोन लावला, 15 पैकी 3 जर म्हणले आमचे असे नाराजी नाहीत, आम्ही 2 मिनिटात तिथे जाऊ. ती नाराजी काढायची सुद्धा धनगर समाजाची जबाबदारी राहणार आहे त्या नेत्याची. पण त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने तेही सांगत असतील आमची नाराजी आहे म्हणून. मी सगळ्याला फोन लावतो, ज्याला आयुष्यात बोलू नये त्याला बी लावतो तुमच्यासाठी. बस का? चला धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय, जय मल्हार.